अंबाबाई मंदिराच्या विकास आराखडा अंतर्गत पहिल्या टप्प्यात मंदिराभोवतीच्या परिसरातल्या जागेचं संपादन करण्यात येणार आहे। या परिसरातील मिळकतींचं आणि जागेचं मूल्यांकन करून महिन्याभरात त्याचा भूसंपादन अहवाल शासनाला सादर करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आलेला आहे। अंबाबाई मंदिराच्या 1400 कोटींच्या आराखड्यातील पहिल्या टप्प्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे। शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या विकास आराखड्याला गती येताना पाहायला मिळते। याच मंदिर परिसरातील 10 मीटर परिसरात येणाऱ्या पहिल्या टप्प्यातील जे भूमी संपादनाच्या काही बाबी आहेत त्या आता लवकरात लवकर पूर्ण करून त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्याबाबतच्या सूचना देखील आता देण्यात आल्या आहेत। सध्या आपण आहोत करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या या परिसरामध्ये आणि इथली दृश्य पाहतोय की या सगळ्या परिसरामध्ये जवळपास 1400 कोटी रुपयांचा हा पहिल्या टप्प्यातील विकास आराखडा आहे आणि या विकास आराखड्यामध्ये आता 10 मीटर परिसरातील खरं तर या ठिकाणी मिळकतींचं भूसंपादन प्रक्रिया आहे ती केली जाणार आहे आणि त्यासाठीचा शिक्कामोर्तब आहे ते आता खरं तर करण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। अंबाबाई मंदिर विकास आराखड्याला आता गती आलेली आहे आणि विविध विकास कामं होत असताना या जी महत्त्वाची प्रक्रिया आहे भूसंपादनासंदर्भातली ती देखील आता होताना पाहायला मिळते आणि त्याचा अहवाल लवकरच आहे तो राज्य सरकारकडे जाणार असल्याचं देखील या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सत्यज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।